9 नवीन चेहऱ्यांना संधी आहे भाजपच्या. एकूण बघितलं तर 20 नव्या चेहऱ्यांना संधी आहे. त्या 20 मधले भाजपचे 9 आहेत, शिवसेनेचे 6 आणि अजित पवार गटानं 5 नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. नवीन मंत्रिमंडळात एकूण 20 नवे चेहरे. कोण कोण आहे? एकतर कोकणातलं नेतृत्व नितेश राणे, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमकपणे त्यांनी बॅटिंग केली आणि मंत्रिपदाची माळ गळ्यात पडली. शिवेंद्रराजे भोसले सातारा मतदारसंघातनं 5व्यांदा विजयी झालेले आहेत आणि सातारा साखरपट्ट्यात त्यांची चांगली पकड आहे. जयकुमार गोरे माण खटावमधनं 3 वेळा विजयी झालेले आहेत आणि कमी वयात निवडून आलेले आमदार आहेत. त्यांना सुद्धा मंत्रिमंडळात स्थान मिळालं. पंकज भोयर वर्ध्यातनं आमदारकीची हॅट्रिक त्यांनी केलेली आहे आणि वर्धा विधानसभा क्षेत्रात वर्चस्व आहे त्यांचं, त्यामुळे या नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आलेली आहे. आकाश फुंडकर, पांडुरंग फुंडकरांचा मुलगा आकाश फुंडकर, संधी मिळाली यावेळी. खामगावमधनं 2 वेळा आमदार झाले. अशोक उईके यवतमाळमधल्या राळेगावमधनं 3 वेळा आमदार झालेले आहेत. संजय सावकारे भुसावळचे 4 वेळा आमदार, यंदा मंत्रिपद मिळाले. संजय सावकारे दलित समाजाचं प्रतिनिधित्व करतात आणि माधुरी मिसाळ पर्वती विधानसभेतनं 4थ्यांदा त्या विजयी झाल्या आणि यंदा त्यांना मंत्रिपद मिळाले. पुणे शहर भागातला एक प्रमुख चेहरा आणि संघाच्या अतिशय निकटवर्तीय. मेघना बोर्डीकर, जिंतूरमध्ये राजकारणात बोर्डीकर कुटुंबियांचं वर्चस्व आहे आणि यशस्वी उद्योजिका आहेत, त्यामुळे त्यांना सुद्धा यावेळी संधी मिळाली आहे. प्रताप सरनाईक ओवळा माजिवड्याचे 4 टर्म आमदार राहिलेले आहेत आणि यंदा आमदारकीची माळ गळ्यात पडलेली आहे, सोबत मंत्रिपदाची माळ सुद्धा. बंडानंतर शिंदेना अतिशय भक्कम साथ दिली त्यांनी. भरत गोगावले विधानसभा निवडणुकीआधी एसटी महामंडळ त्यावर होते ते आणि मंत्री होण्याचं स्वप्न यावेळी अखेर पूर्ण झालंय गोगावलेंचं. संजय शिरसाट शिंदेच्या बंडांमध्ये पुन्हा एकदा एक कंदे समर्थक, कंदे साथ देणाऱ्या म्हणून चेहरा आणि मराठवाड्यातला प्रमुख चेहरा.